गेल्या आठवड्यात देशभरात पेपरफुटी विरोधात विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन केले। या आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या बळाचा वापर या विरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती। आज 28 जुलै रोजी यावर सुनावणी करताना सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी ऐतिहासिक निर्णय दिला। सुनावणी दरम्यान याचिकाकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ वकील गोपाल शंकर नारायण यांनी पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले। एका सहाय्यक उपनिरीक्षकाने स्वतः गाडीच्या काचा फोडल्याचा व्हिडिओ कोर्टाला सांगण्यात आला। तसेच ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी आंदोलकांना अन्न वाटप करणाऱ्या जुनेद मलिक या तरुणाचा आणि त्याच्या कुटुंबाचा पोलिसांकडून छळ होत असल्याचा मुद्दा मांडला। यावर सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले की लोकशाहीत शांततापूर्ण आंदोलन करणे हा विद्यार्थ्याचा घटनात्मक अधिकार आहे। अश्रुधूर किंवा बळाचा वापर कोणत्या परिस्थितीत करावा याचे नियम बदलण्याची आता वेळ आली। अशा आंदोलनांमध्ये काही अनाहूत पाहुणे स्वतःचा अजेंडा घेऊन घुसतात आणि हिंसा घडवून आणतात। म्हणूनच या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी होण्याची गरज असून न्यायालय यावर लवकरच निर्णय घेईल। दुसऱ्या बाजूला केंद्र सरकारची बाजू मांडताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयात सांगितले की या आंदोलनात 250हून अधिक पोलीस कर्मचारी जखमी झाले। विद्यार्थी अशी हिंसा करू शकत नाहीत, त्यामुळे काही समाजकंटकांनी या आंदोलनाचा गैरफायदा घेतला। मात्र जर शांतताप्रिय विद्यार्थ्यांवर पोलिसांनी अतिरिक्त बळ वापरले असेल तर सरकारही विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे आहे आणि निष्पक्ष चौकशीसाठी तयार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केले। सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 3 ऑगस्ट रोजी निश्चित केली। कोर्टाच्या या भूमिकेमुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना मोठा दिलासा मिळाला।